नमस्कार, मी भारती म्हात्रे सिंपली स्वादिष्ट मध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आज मी तुम्हाला भेंडी वांगी मिरची कशी बनवायची हे दाखवणार आहे। ही भाजी आमच्याकडे मोठ्या कार्यांमध्ये एक सेकंड एडिशनल भाजी म्हणून बनवली जाते। अतिशय चविष्ट लागते आणि खूपच सोप्या पद्धतीने बनवली जाते। तर वेळ न घालवता पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य। पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि मग साइडला छोटीशी बेल आयकॉन आहे ती सुद्धा हिट करा। त्याच्याने तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। तर आजची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य तर सर्वात आधी मी घेतलेली आहे भेंडी। मी 10 भेंडी घेतलेली आहेत आणि मधून या प्रकारे चीर देऊन त्यांना कापून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत मिरच्या 8 ते 9 या प्रकारे पोपटी मिरची घ्यायची आहेत, नॉन स्पाइसी असतात। आणि तिखट म्हणजे स्पाइसी मिरची घ्यायची आहेत आपल्याला 7 ते 7 तिखटपणासाठी। एक टोमॅटो या प्रकारे उभा चिरलेला, 2 वांगी उभे या प्रकारे 4 भाग करायचे आहेत, म्हणजे या प्रकारे जाडसर कापून घ्यायचे आहेत। आणि एक बटाटा घेतलेला आहे, आपण सेम पद्धतीने कापायचा आहे, उभा आणि जाडसर। एक मोठा कांदा उभा चिरलेला, अर्धा कप नारळाचं दूध घ्यायचं आहे। नारळाचं दूध कसं काढायचं तर ओलं खोबरं घ्या अर्धा कप, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला, मिक्सरमध्ये ग्राइंड करा, कपड्यातनं पिळून काढा आणि तुम्हाला या प्रकारे नारळाचं दूध मिळेल। आणि जर तुम्हाला नारळाचं दूध वापरायचं नसेल तुम्ही खवणलेलं ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता, पण नारळाच्या दुधाने चांगली चव येते। फोडणीसाठी आपण घेऊया 5 ते 6 कढीपत्ता, अर्धा छोटा चमचा जिरं, 10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मी ठेचून घेतलेला आहे, अर्धा छोटा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा धणा जिरा पावडर। आता एका पॅन मध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करा। तेल गरम होताच याच्यामध्ये आपण फोडणी देऊया कढीपत्ता आणि जिऱ्याची। जिरं तडतडल्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची घालूया, तिखटवाली हिरवी मिरची, दुसरी आपण नंतर घालूया। हिरवी मिरची सुद्धा हलकसं परतून घ्या। त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये ठेचलेले लसूण आणि आलं घालूया। लसूण सुद्धा हलकसं आपण तेलावर परतून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये भाजी घालूया, म्हणजे वांगी आणि बटाटा। वांगी आणि बटाटे सुद्धा हलकसं तुम्ही तेलावर परतून घ्या, म्हणजे मिक्स करा। आणि यानंतर आपण याच्यामध्ये घालूया आता भेंडी आणि आपली नॉन स्पाइसी मिरची। नॉन स्पाइसी मिरची म्हणजे जाडी मिरची, हलकीशी परतून घ्या, म्हणजे मिक्स करा। मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालूया हळद आणि धणा जिरा पावडर। याच्यामध्ये मसाल्याचा वापर बिलकुलही केलेला नाहीये, कारण ऑलरेडी याच्यामध्ये आपण तिखट मिरची वापरलेली आहे, म्हणून मसाला घालू नये। फक्त धणा जिरा पावडर आणि हळद तुम्ही घाला, हलकीशी तेलावर परतून घ्या आणि मिक्स करा। आता याच्यामध्ये आपण घालूया उभा चिरलेला कांदा। या भाजीमध्ये मी कांदा थोड्या वेळानंतर घालतीये, कारण खाताना कांद्याला मस्त छानशी क्रंच राहते, म्हणजे थोडंसं कच्चटपणा राहतो आणि त्याच्यामुळे चव सुद्धा छान लागते। तुम्ही आधी सुद्धा घालू शकता, पर्सनल चॉईस आहे, पण असं केल्याने सुद्धा भाजी खूप छान लागते। कांदा आपण मिक्स केलेला आहे। आता झाकण देऊन 3 ते 4 मिनिटं आपण शिजवत ठेवूया। 3 ते 4 मिनिटच फक्त, कारण ऑलरेडी अर्ध्यापेक्षा जास्ती भाजी शिजलेली आहे। 3 ते 4 मिनिटानंतर आता आपण चेक करूया। आधी बटाटा बघूया आपण शिजलं आहे की नाही, तर हलकसं तुम्ही दाबून बघा। तुम्ही बघू शकता बटाटा शिजलेला आहे, वांग सुद्धा शिजला असेल। आता या भाजीमध्ये मी बटाटा सुद्धा घातलेला आहे, कारण त्याच्याने चव छान लागते, एनहॅन्स होते। जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। आता याच्यामध्ये घालूया आपण टोमॅटो उभा चिरलेला आणि घाला चवीपुरतं मीठ। टोमॅटो आणि मीठ घातल्याने पुन्हा एकदा मिक्स करा। भाजीमध्ये मीठ मी शेवटी घालते, कारण आधी घातली असते तर आपली भेंडी चिकट झाली असते आणि आपल्याला ही भाजी चिकट नको आहे। आता याच्यामध्ये आपण घालूया घट्ट नारळाचं दूध। नारळाचं दूध हा मेन इन्ग्रेडियंट आहे, याच्याने भाजी खूपच चविष्ट लागते, नक्कीच ट्राय करून बघा। नारळाचं दूध घातल्यानंतर हलकसं मिक्स करा आणि पुन्हा एकत्र जलप होण्यासाठी 2 मिनिटं झाकण देऊन शिजवा आणि 2 मिनिटांनंतर तुम्ही चेक करा, तर ही झालेली आहे आपली भेंडी वांगा मिरचीची भाजी रेडी। काय मस्त चमचमीत दिसतीये। ही भाजी आमच्याकडे मोठ्या कार्यांमध्ये बनवली जाते, त्याच्यामध्ये ओलं खोबऱ्याचा वापर करतात, पण याच्यामध्ये मी नारळाचं दूध वापरलेलं आहे, थोडंसं ट्विस्ट दिलेलं आहे, पण खूप सुंदर आणि चविष्ट लागते ही भाजी। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता आणि ज्यांना वांगा भेंडी खूप आवडते ते अशीच खाऊ शकता। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी? आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आणि पाहत रहा सिंपली स्वादिष्ट। आणि हां, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण नक्कीच फॉलो करा। थँक्यू।